Good evening, students. Today is our EVS online lecture. Today we are going to see lesson number 3, Animal Shelters. Can you tell? The cat is lying in bed for someone. Who is that? What has frightened the crows? Why are they trying to frighten the cat away? Can you tell? चला आता थोडंसं मराठीतून सांगते. सांगा पाहू. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की ही जी कॅट आहे ती इथे दबा धरून बसलेली आहे. लाईंग इन वेट फॉर समवन. काय करते ती? कशाची तरी वाट बघते. दबा धरून बसलेली आहे ती. का बरं अशी बसली आहे? व्हॉट हॅज फ्रायटन द क्रोज. कावळे का बरं घाबरलेले आहेत? वाय आर दे ट्राईंग टू फ्रायटन द कॅट अवे. त्या मांजराला का बरं हुसकावत आहेत ते? सांगू शकाल तुम्ही? तर या ठिकाणी ती आपली शिकार शोधते आहे कॅट. आणि या ठिकाणी हे मांजर त्याला या पक्ष्यांची आणि त्या पक्ष्यांच्या अंड्यांची शिकार करायची आहे किंवा ती खायची आहेत. आणि म्हणून ते त्या ठिकाणी दबा धरून बसलेले आहे. पुढे जाऊया. कॅन यू टेल? व्हॉट डू बर्ड्स यूज टू बिल्ड देअर नेस्ट्स. म्हणजे पक्षी आपली घरटी बांधण्यासाठी कशाचा उपयोग करतात? विच ॲनिमल्स लिव्ह इन ब्युरोज. म्हणजे बिळात कोणकोणते प्राणी राहतात? वेअर डू द हेन्स वी कीप लिव्ह. हू बिल्ड्स देअर शेल्टर. वेअर डू द हेन्स वी कीप लिव्ह. म्हणजे पाळलेल्या कोंबड्या कुठे राहतात? त्यांची राहण्याची सोय कोण करते? तर बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया की व्हॉट डू बर्ड्स यूज टू बिल्ड देअर नेस्ट्स. कशा कशाचा उपयोग करतात? की ग्रास, गवताचा उपयोग करतात. आणि त्याच्यासोबतच ते आणखी काय काय बरं वापरत असतील? तर they use things like grass, straw and twigs to build nests. They may even use cotton, wool and pieces of thread and string. बघा काय करतात हे सगळे जे पक्षी असतात ते गवताच्या काड्या, त्यानंतर कापूस, सुतळीचे धाग्यांचे तुकडे या सगळ्यांचा उपयोग आपली घरटी बांधण्यासाठी करतात. त्यानंतर ब्युरोज म्हणजे बिळात कोणते कोणते प्राणी राहतात? स्नेक, नंतर रॅट किंवा माईस तुम्ही म्हणाल. हे कुठे राहतात? बिळात राहतात. आणखी काही प्राणी तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही ते प्राणीसुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. आणि हेन्स कुठे राहतात बरं? हेन्स तर आपण बांधलेल्या त्यांच्यासाठी तयार केलेल्या खुराड्यामध्ये राहतात.
मग त्याला काय बरं आपण म्हणतो? त्याला आपण म्हणतो हेन हाऊस किंवा चिकन कूप. कोंबडीच्या खुराड्याला काय म्हणतात? चिकन कूप किंवा हेन हाऊस. तिथे कोंबड्या राहतात आणि ते कोण बांधतं? वी बिल्ड देअर शेल्टर. कारण माणूस बनवतो ना, आपणच खुराडं तयार करतो. कोंबड्या स्वतः खुराडं तयार करत नाही. पुढे जाऊया. वाय डू वी नीड हाऊसेस? आपल्याला घरांची गरज कशासाठी असते? बघा, व्हेरी कोल्ड वेदर म्हणजे खूप कडाक्याची थंडी. त्याच्यानंतर गस्टी विंड्स म्हणजे सोसाट्याचा वारा. स्क्रॉचिंग सन म्हणजे खूप जास्त ऊन, रणरणते ऊन त्याला आपण म्हणतो. हेवी रेन्स खूप जोराचा मुसळधार पाऊस. कॅन कॉजेस अस ग्रेट डिस्कम्फर्ट. ह्या सगळ्यांचा आपल्याला खूप त्रास होतो. डिस्कम्फर्ट म्हणजे काय? त्रास. वी लिव्ह इन हाऊसेस टू प्रोटेक्ट अवरसेल्व्स फ्रॉम देम. आणि या सगळ्यांपासून बचाव होण्यासाठी आपण घरात राहतो. प्रोटेक्ट म्हणजे रक्षण, बचाव. अवरसेल्व्स म्हणजे स्वतःचा, आपला. अ हाऊस ऑल्सो प्रोटेक्ट्स अस फ्रॉम थेफ्ट्स. थेफ्ट्स म्हणजे काय? चोरी. की चोरांकडून जी चोरी केली जाते त्याच्यापासून सुद्धा आपण वाचू शकतो. कशामुळे? घरामुळे. जर आपलं सगळं साहित्य आपण उघड्यावर टाकलं तर ते कोणीही चोरून नेईल. आणि म्हणून घराचा उपयोग किंवा घराची गरज कशासाठी असते? व्हेरी कोल्ड वेदर, गस्टी विंड्स, स्कॉर्चिंग सन, हेवी रेन्स. त्यानंतर हाऊस ऑल्सो प्रोटेक्ट अस फ्रॉम थेफ्ट. पुढे जाऊया. सम पीपल लिव्ह व्हेरी क्लोज टू फॉरेस्ट्स. तर फॉरेस्ट म्हणजे जंगल. सम पीपल म्हणजे काही लोक अगदी जंगलाच्या जवळ राहतात. दे हॅव टू फेस द थ्रेट ऑफ वाईल्ड ॲनिमल्स. आणि जंगली जनावरांची सुद्धा त्यांना भीती असते. अ हाऊस प्रोटेक्ट्स देम फ्रॉम द वाईल्ड ॲनिमल्स टू. आणि मग घरामुळे ती भीतीसुद्धा कमी होते. बघा, सम पीपल लिव्ह व्हेरी क्लोज टू फॉरेस्ट्स. दे हॅव टू फेस द थ्रेट ऑफ वाईल्ड ॲनिमल्स. अ हाऊस प्रोटेक्ट्स देम फ्रॉम द वाईल्ड ॲनिमल्स टू. म्हणजे त्या जनावरांपासूनची भीतीसुद्धा त्यांची घरामुळे कमी होते. मग घराची गरज कशासाठी असते समजलं तुम्हाला? लाईक अस डू ॲनिमल्स ऑल्सो नीड शेल्टर्स. सम ॲनिमल्स डू. काही जनावरं किंवा प्राणी आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही घराची गरज असेल का? तर येस, काही प्राण्यांना घराची गरज असते. ते प्राणी स्वतःसाठी दे बिल्ड शेल्टर्स फॉर देमसेल्व्स. म्हणजे ते स्वतःसाठी काय करतात? निवारा तयार करतात. सम अदर ॲनिमल्स फाइंड शेल्टर इन सेफ प्लेसेस इन द एन्व्हायरमेंट. म्हणजे काही प्राणी परिसरातल्या सुरक्षित जागी आपला निवारा शोधतात. निवारा म्हणजे काय? शेल्टर. इथे आपल्याला दिले अ सेफ प्लेस वेअर वन इज प्रोटेक्टेड फ्रॉम एनी डेंजर. म्हणजे संकट, त्याच्यापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा, सेफ प्लेस, त्याला म्हणायचं शेल्टर. अ प्लेस वेअर वन इज प्रोटेक्टेड फ्रॉम द सन, रेन अँड विंड ETC. म्हणजे
अशी जागा की ज्या ठिकाणाहून ऊन, वारा आणि पाऊस यांपासून आपले रक्षण होईल असा आसरा म्हणजे शेल्टर. लक्षात ठेवायचं आहे हे. पुढे ॲनिमल्स ऑल्सो बिल्ड शेल्टर्स फॉर देमसेल्व्स. काही पक्षी स्वतःसाठी घरटी बांधतात. आता या ठिकाणी आपण ते पाहणार आहोत. नेस्ट्स आर शेल्टर्स दॅट बर्ड्स बिल्ड. You must have seen birds' nests. Birds are afraid of animals that eat eggs, so they need a safe place to lay their eggs. बघा, प्राण्यांना, पक्ष्यांना सुद्धा ते त्यांची अंडी घालतात की नाही, ती अंडी कोणीतरी खाऊन टाकेल, घेऊन जाईल, त्याची भीती असते. आणि म्हणून बघा, सगळे पक्षी असे सुरक्षित ठिकाणी ती अंडी घालतात घरट्यामध्ये आणि तिथेच ते आपली घरटी तयार करतात. पाहिली असतील अशी पक्ष्यांची घरटी तुम्ही. त्यांनी स्वतःसाठीच केलेला तो निवारा असतो. आणि म्हणून पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा हवी असते. का तर त्यांची ती अंडी इतर कोणी प्राणी खातील अशी पक्ष्यांना भीती वाटत असते. Baby birds come out of the eggs. There are animals that eat these young birds. अंडीच नाही तर ते छोटे छोटे जे पक्षी असतात ते सुद्धा इतर प्राणी खातील अशी त्यांना भीती असते. The young birds are too weak to defend themselves. म्हणजे छोटे छोटे जे पक्षी असतात, यंग बर्ड्स म्हणजे काय, अगदी लहान पिल्लं. पक्ष्यांची पिल्लं म्हणजे यंग बर्ड्स. त्यांना काही स्वतःचा बचाव करता येत नाही. स्वतःचं रक्षण करण्याइतकी ताकद असते का त्यांच्यामध्ये? नाही. द नेस्ट कीप्स द यंग वन्स सेफ. आणि ह्या छोट्या छोट्या पिल्लांना घरट्यांमुळे मदत होते, रक्षण होतं त्यांचं. दॅट इज वाय बर्ड्स बिल्ड नेस्ट्स. मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की का बरं पक्षी घरटी बांधतात? वाय बर्ड्स बिल्ड नेस्ट किंवा वाय इज बर्ड बिल्ड नेस्ट. पक्षी का बरं घरटे बांधतो? तर बेबी बर्ड्स कम आउट ऑफ द एग्स. देर आर ॲनिमल्स दॅट ईट these young birds. The young birds are too weak to defend themselves. The nest keeps the young ones safe. That is why birds build nest. They use things like grass, straw. आधी तुम्हाला सांगितलं बघा, ही पक्षी घरटी बांधण्यासाठी कशाचा उपयोग करतात? ग्रास, स्ट्रॉ अँड ट्विग्स टू बिल्ड नेस्ट्स. पक्षी घरटी बांधण्यासाठी ग्रास, स्ट्रॉ अँड ट्विग्स यांचा उपयोग करतात. आणखी काय काय? दे मे इवन यूज कॉटन, वूल अँड पीसेस ऑफ थ्रेड अँड स्ट्रिंग. म्हणजे कापसाचा उपयोग करतात किंवा लोकरीचे तुकडे, सुतळीचे तुकडे, धागे, गवत, मोठी मोठी पानं झाडांची, हे सगळ्यांचा उपयोग करतात. दिस मेक्स द नेस्ट सॉफ्ट अँड वॉर्म इनसाइड. त्याच्यामुळे काय होतं, आतल्या बाजूने घरटं अगदी मऊ आणि उबदार बनतं. जर सुतळीचे तुकडे असतील किंवा ऊल असेल किंवा धागा असेल, त्याचे तुकडे असतील, याच्यामुळे कापूस असेल तर ते घरटं उबदार बनतं. बट द नेस्ट्स ऑफ ऑल बर्ड्स आर नॉट ऑल अलाइक. एकसारखी नसतात. अलाइक म्हणजे सारखी सारखी. तर सगळ्याच पक्ष्यांची घरटी सारखी नसतात. बर्ड्स चूज कन्व्हिनियंट प्लेसेस टू बिल्ड नेस्ट. म्हणजे सुरक्षित जागा शोधतात, सोयीच्या जागी ते घरटी बांधतात. लुक ॲट द विवर बर्ड. म्हणजे याला सुगरण पक्षी. विवर बर्ड म्हणजे सुगरण पक्षी.
तर इट चूजेस अ थ्रोनी ट्री. थ्रोनी म्हणजे काटेरी झाडं. विच हॅज सम ब्रांचेस हँगिंग ओव्हर वॉटर. म्हणजे जिथे पाणी असेल आणि त्या पाण्याच्या जवळ काटेरी झाडं असेल, म्हणजे कोणतं बबूल ट्री, बाबळीचं झाड असेल किंवा बोराचं झाड असेल, त्याला काटे असतात आणि त्याची जी फांदी अशी उंच असेल, बिल्ड्स इट्स नेस्ट ऑन द हायेस्ट ऑफ दिस ब्रांचेस. सगळ्यात अशा काटेरी झाडांच्या उंच उंच फांदीवरती हे पक्षी घरटी बांधतात. दॅट इट एक्स फाइंड इट डिफिकल्ट टू रीच दिस नेस्ट. आणि कारण इतर पक्ष्यांना किंवा प्राण्यांना तिथे पोहोचणं केवळ अशक्य असतं. अशीच झाडं ते पसंत करतात. त्यातल्या उंचावरच्या फांदीवर सुगरण घरटे बांधते, कारण अंडी खाणाऱ्या प्राण्यांना तिथे जाणे अवघड होते. त्यानंतर पुढचा एक पक्षी आपण पाहणार आहोत. त्याचं नाव आहे टेलर बर्ड. टेलर बर्ड म्हणजे आपला सुतार पक्षी. द टेलर बर्ड इज स्मॉलर दॅन अ स्पॅरो. चिमणीपेक्षा सुद्धा छोटा पक्षी आहे तो. इट सिलेक्ट्स अ प्लांट विथ बिगर लीव्स अँड बिल्ड्स इट्स नेस्ट बाय स्टिचिंग द लीव्स टुगेदर. म्हणजे मोठी मोठी झाडांची पानं एकत्र शिवतो तो पक्षी आणि मग आपलं घरटं बांधतो, म्हणून त्याला म्हटले टेलर बर्ड. टेलर म्हणजे शिंपी, मग याला काय म्हणायचं, शिंपी हा पक्षी. इट युजेस अ फाईन टेंड्रिल, म्हणजे टेंड्रिल म्हणजे वेल, टू स्टिच म्हणजे शिवणे, देम टुगेदर एकत्र शिवण्यासाठी तो कशाचा उपयोग करतो. इट युजेस अ फाईन टेंड्रिल म्हणजे तो एखादी बारीक वेल वापरतो दोऱ्याच्या ऐवजी. दिस लिटिल नेस्ट इज बिग इनफ फॉर द लिटिल टेलर बर्ड. तो पक्षी पण छोटा, चिमणीपेक्षा पण छोटा पक्षी, त्यामुळे त्याला ती पानं शिवून बनवलेलं जे घरटं असतं ते पुरेसं असतं. बघा, पानं शिवून बनवलेलं घरटं किती छोटं होईल, पण तो ती पानं अशी एका ते गुंफतो बरोबर वेलीने आणि ते घरटं बनवतो. पुढे जाऊया. सम इन्सेक्ट्स ऑल्सो बिल्ड देअर ओन शेल्टर्स. काही कीटकसुद्धा स्वतःचं घर, किडेसुद्धा ते स्वतःचं घर बनवतात. त्यापैकीच फॉर एक्झाम्पल उदाहरणासाठी आहे हनीबीज म्हणजे मधमाशी. हनीबीज म्हणजे मधमाशी. तिचा निवारा ती कशी बांधते, तर त्या तिच्या घरट्याला इथे दाखवले बघा. तिच्या घरट्याला म्हणतात हनीकॉम्ब्स. बघा, हनीबीज बिल्ड देअर हनीकॉम्ब्स ऑन ट्रीज or under the roof of an overhanging cliff. काय करतात, काही कीटक सुद्धा त्यांचे निवारे स्वतः बनवतात. मधमाशा झाडांवर किंवा डोंगराच्या उंच कपारीच्या छताखाली. इथे काय म्हटलंय की हनीकॉम्ब्स ऑन ट्रीज और अंडर द रूफ, अशा उंच कपारीच्या डोंगरांच्या ओव्हरहँगिंग क्लिफ म्हटले, म्हणजे कपारीमध्ये अशा छताखाली पोळी बनवतात. बघा, आपण असं कुठे फिरायला गेलो तर लेण्या, गुहा असतील किंवा डोंगर कपारीमध्ये आपल्याला अशी मधमाशींची पोळी दिसतात. मधमाशीच्या पोळ्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, हनीकॉम्ब्स. अशा प्रकारे आपण या ठिकाणी टेलर बर्ड, विवर बर्ड आणि हनीबी यांच्या शेल्टरविषयी माहिती पाहिली. तुम्हाला मी डिक्शनरीमधून न्यू वर्ड्सचा फोटो पाठवते, त्याप्रमाणे तुम्ही ते लिहून काढायचे आहेत आणि काही छोटे प्रश्नसुद्धा तुम्हाला मी देते. ते प्रश्नसुद्धा तुम्ही आणि उत्तरे दोन्ही देणार आहे मी, ते दोन्हीसुद्धा तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. ओके स्टुडंट, थँक यू.